समास 8 सख्यभक्ती. सखा, मित्र हे शब्द आपण समानार्थी म्हणून वापरत असलो तरी त्यामध्ये फरक आहे. मित्र आपल्या अडचणी ऐकून घेऊन मदत करतो, तर सखा आपल्या मनातलं ओळखून सुखदुःखांच्या प्रसंगी सतत आपल्याबरोबर असतो. असे हे सख्य भगवंताशी सद्गुरूंशी जोडलं जाणं म्हणजे सख्यभक्ती. या समासामध्ये कित्येक महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ऐकूयात. श्रीराम. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणे रीती, येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा. देवाच्या सख्यत्वा कारणे, आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेहि वेचावे. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता. इथे चिंता म्हणजे चिंतन. निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या. देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगासी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोहि वेचावा. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण, ते हे ऐसे असे. ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जो हरी जळता, विवरद्वारे काढिले. जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण, आपणाची पासी. देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही, तैसीच नसे. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेची करावे, अंतरी सदृढ धरावे, परमेश्वरासी. आपुलिया मनोगता कारणे, देवावरी क्रोधास येणे, ऐसी नव्हेत की लक्षणे, सख्य भक्तीची. देवाचे जे मनोगत, तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत, अंतरू नये की. सख्य देवाचे तुटेना, प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना, शरणागतासी. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुजतयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुजतयासी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरुसी असावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनिरूपण नाम समास 8वा. श्रीराम.